एनटी लायसन आणि टीआर लायसन आता दोघांचं तुम्हाला डिफरन्स सांगतो बरं का. तर एनटी लायसन मध्ये तुम्ही ना पिवळ्या नंबर प्लेटच्या पण गाड्या चालवू शकता. कुठल्या तर तुम्ही तेव्हा सांगतो तुम्ही ऑल ओव्हरच्या गाड्या चालू शकता. प्लस पोर्टरला बी ना कधी पिकअप झालं, छोटा हत्ती झालं, महिंद्रा जेतू झालं, अजून कॅरी झालं, ह्या गाड्या तुम्ही एनटी लायसन पण चालू शकता. पिवळ्या नंबर प्लेट आणि पांढऱ्या पण, ह्या दोन्ही एनटी लायसन तुम्ही चालू शकता. कारण सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय की 2018 मध्ये की 7.5 टनाच्या खालच्या गाड्या तुम्ही एनटी लायसन चालू शकता. कुठल्या बी प्लेट असू दे, पिवळी किंवा पांढरी. राहिली गोष्ट 7.5 टनाच्या पुढच्या ज्या गाड्या असेल त्याला एनटी लायसन चालत नाही, त्याला लागतं टीआर लायसनच. आता त्यात तुम्ही म्हणता 7.5 टनाची गाडी कोणती, तर 7.5 टनाचे उदाहरण तर 407 झालं, 1109 झालं, ट्रक झालं, डंपर झालं, ह्या गाड्या तुम्ही एनटी लायसन चालू शकत नाही. राहिली गोष्ट आता काही लोक नाही का, तुम्ही ऑल ओव्हरमध्ये काही लोक म्हणतात की एनटी लायसन वगैरे ॲप्लिकेशनला सपोर्ट करत नाही, तर ॲप्लिकेशनला सपोर्ट करतं, तुम्ही लॉग इन बी करू शकता. कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. आता आरटीओ लोक म्हणत असेल की चलत नाही एनटी लायसन, तर चलतं, हे त्यांना व्हिडिओ दाखवा, कारण त्यांना बी सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा आणि लोकांना शेअर करा. धन्यवाद.